गुड मॉर्निंग. आम्हाला मॉर्निंगला एकदम सरप्राईज म्हणजे काल मामी बोलली पण मला लक्षातच नाही. मी बोलली एवढं लाईट फॅन लावून कोण बसले, मला वाटलं आई बसलेत का. सरप्राईज. आम्हाला पण सकाळी सरप्राईज. बर्थडेला नाही येऊ शकला ना तो, आता आलाय. आज सुट्टी येते ना. मॉर्निंग. ब्रेकफास्ट आहे मस्त साऊथ इंडियन ब्रेकफास्ट. आमचे दीर आले, छोटे दीर. रायसाला तर जायचंच नव्हतं पुढे, ह्याला बघितल्यावर. सकाळ सकाळी आलाय. मामीने मस्त तुझे फेवरेट गुलाबजामुन पाठवले, आईंचे मेथीचे लाडू. चिकनचा बेक. आर्याला चिकन आवडतं ना. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक डे. चाललोय मी क्लिनिकला, बॅक फ्रॉम 24 hours ड्युटी. सो बॅक टू बॅक ड्युटीज आहे. आणि येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग. मस्त आयुष्य आपलं जे आहे ते आनंदात आणि मस्त एन्जॉय करत राहा. एक एक जो मोमेंट आहे तो पूर्णपणे आपला म्हणजे गिव्ह युअर 100% अँड लिव्ह दॅट मोमेंट. गिव्ह युअर बेस्ट अँड येस, लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. या वेलकम. से ही आहे ऋतुजा, हा आहे मामा, ही मामी. तिचं लवकरच लग्न आहे. मस्त झाले का, एकदम ग्लो आलाय लग्नाचा. बसा ना. मामीने सुंदर बनवले. हा मामीचे ते. ये ना ऋतुजा, ऋतुजा ये. तू कशाला एवढं नाश्ता बिष्टा करते. आम्हाला आमच्या मामींनी पाठवले. हा मामांचा ना. आम्ही तर बाबा एक्सायटेड होत. का एक्सायटेड होत बोल, कारण आपल्या आडगावचं लग्न वाट बघत होती कधी कोण लग्न करते पटापट. माझ्या नंतर लास्ट सौरू मामा नंतर लग्नच झाले. मीच झालं ना लग्न आपल्या आडगावचं. कधी आली असती येईल आता. सगळे इथेच येतात हे करायला, शॉपिंग. हो, ते पण इथेच येतात. आत्या बोलायची ना राहायला. आता ये, कारण आडगाव फार लांब. तुझ्यासाठी तुम्हाला पण बोलवायला लागेल. परत गुलाबजामुन नाही देत, गुलाबजामुन नाही देत म्हणून साखरच दिली. थँक्यू. लागू दे. नाही तर बहीण बोले आली भाचीकडे खाऊन आले. आई आली होती ना, आधीच सांगितलं होतं जेवायला. आई येते इथे खाली येते. आली निघाली. हो, आटपलंय. पालघुरीकडे जाऊन येतो. नक्की यायचं. हो हो. तुझ्या राहिलं आपल्याला डान्स करायचा पक्का. डीजे नाही. पूर्वाताई बोलत होती मकरंदांचा बँजो होता ना, त्यामुळे फुल मजा गेली म्हणून मी बँजोच ठेवला. डीजे आपल्याला काय पण चालेल, म्युझिक पाहिजे फक्त. गावायला सांग. हो, जीजूंना सांग.
सो आता आम्ही चाललो फार्म हाऊस वर. नायसाचं जेवण चालू आहे. जस्ट आली आहे नायसा. चलो काय म्हणतात दादा? दादा खुश आहे. दादा खुश आहे. मग पनवेलला आल्यावर सगळेच खुश असतात. मग जायची पण इच्छा नसते घरी, पण काय आता जावं लागतं. थंडी आहे का इथे? भाजी लावलीत का काय? मला लांबनं माठ दिसली. नाही ना, हे बघ ना मध्ये मध्ये ते लाल दिसते. थांब टाकलंय आता ते बघ. तिथे कोणतं लावलंय? मुळा आहे, पालक आहे. कुठे मुळा? लावलेत झाड. मामी बोलते फोटो काढ, फोटो काढ. केलंय आता मस्त आले दीदी. इथे केलं का? हे काय करतात? भाजी ती बघ टाकली आता. तुम्ही बघ आता पुढं. ही अच्छा ही. हो ये. हा काढायचं तुला. बघ आजोबा काढतील. बघ आजोबा काढतील. आता टाकलंय. काय नाही महिला अजून वाढायला. कोणती ही मेथी आहे का? ती मेथी. हा यावेळेस मेथी पण लावलाय. आणि ह्यो माठ आहे. हा ह्यो मुळा. मुळा. आमचा पुढचा पालक. सगळे पालेभाजी लावलेत. कांदापात पण लावायची ना मग. कुठं आणू कांदा? कांदा आपल्याला लागते भाजी काय मग पाहिजे. नाही बरोबर आहे. नाही बरोबर आहे. हे बघ मामा हिला जा काढायला जा. तिला अगो बाई ब्लेड नको देऊ. ती फक्त नाही, ती फक्त पकडेल. तुम्ही घ्या फक्त हात लाव. त्या दुधी पकडायचंय. फोटो काढायलो. इथं पकड. हा पकड. त्याचा पण पकड. फोटो काढ बघू. ह्यो पण घे. दोन्ही घे. असं दोन्ही हातात पकड. नाही तुम्ही काढताना ती पकडते खाली. जा 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 जा. ये काय करशील? आपली शेतावरची दुधीची मज्जाच वेगळी आहे पण ना. काय भाज्या वगैरे पण एवढं भारी लागतात. ते बघ जा. तशी भाजी झाली. हिला पकडू द्या मामा. हिला पकडून हिला हातात त्याला सांग. जा पकड. जा जा पकड. आर्य कर हेल्प तिला. आल्या उभी कर. आर्या खेचू नको. हा तू पकड. अरे वा नाईसनी वा. हा घरीच देत आहेत ते आपल्याला. भाजीला घरीच देत आहेत ते. बाबांना सांग की तोडली. हो ना. मग नाही आपली दुधी राहते पण मस्त याच्यात फ्रीज मध्ये. खराब पण नाही होत. कोलंबी दुधी कसली भारी लागते. तुम्ही काय करतात दुधीची भाजी सांगा. लास्ट टाइम तुम्ही माठाची सांगितली, मी केली घरी. बरोबर. हा आता दुधी सांगा. वाटाण्यात पण करतो मिक्स भाजी. वाटाण्यामध्ये दुधी टाकायची. बटाट. हा बटाटा आणि दुधी. बट्टी भाजी. हा जरा वाटला लावला बस छान भाजी. चालेल. नेक्स्ट टाइम तुम्ही याल ना घरी तर मस्त असं बनवून आणा माझ्यासाठी दुधी. अरे भारी बनवतात जेवण. बटाट्याची भाजी करून आणलेली एकदा. नुसती बनवतो शेंगदाण्याचं कूट टाकून. हा तशीच बनवतो आम्ही. मिरचीवर शेंगदाण्याचं कूट आणि हे ना पाणी नाही टाकायचं. फक्त वाफेवर शिजवायची. बरोबर तशीच शिजवतो. आई तशीच करते. मस्त लागते भाकरी बरोबर. सिंपल. मामी आणि मामा ट्रेन झालेत. चाचू येतो बघ. काय मस्त लावलेत पण.
किती छान वाटते पण ना बघ ग्रीन ग्रीनरी. काय म्हणते चाचू तू का सोडतोय? आता ती नवीन आहे ना म्हणून तुला ते शू बाईट होत आहे. आपण त्याला लावूया. ओके कशाला मग चालणार कशी? ही पुष्कळ आलेत. ती जास्वंद आहे ती काय पाठीमागची पाठीमागची कोणती आहेत ती? बघ ना असं वेगळं दिसतंय ना. मला वाटलं मला बघण्यात काय वेगळं प्रॉब्लेम झालाय का. काटे काटे वाले हे कोणते झाड मामी? पण फुलं कसे आलेत ना काटे काटे वाले. किडे आहेत त्याच्यात. हे काय असे मोठे मोठे पापडी शेंगा आलेत ते. किडे आपण जास्त ही बघ हे कळ्या तर कळ्या. ए आर्य पूर्णवाले नको उघडू. हे बघ हे कळ्या घे म्हणजे उद्या पाण्यात टाकले की ते येतील. मामी पण कळ्याच घेत आहेत वाटतं. घे तोड हे पण घे. इथे कुठे इथे कशात जातील ते. मला दाखवा कुठे लावलंय काकडीचं. ये नाही सू काकडीचं झाड बघूया. काकडी आणि काय लावलंय? शिरळी आले नाही का अजून? हो का कुठे येते? त्या साईडला सुकलेलं तिथे त्या साईडला. अच्छा हो हो आलं नाहीये. हा वेळ लागेल मला. काकडी आणि शिरोळीचे झाड लावलेत. सरप्राईज गेस्ट सरप्राईज. चार वाजले ना जेवायला. इथे पण हे केलं झाडांना न्यूट्रिशन आंब्याच्या झाडांना म्हणून मग वेळ गेला. 4 वाजले भूक लागली. ते पण महत्वाचंच काम होतं ना. संदीपला सांगितलं होतं ये म्हणून नाही आला. मग काय मला रश्मीला बोलायचं व्हायरस राहिल्या पडत. कोबी नाहीये बाबू दुधी दुधी आहे. हातू आता सो मी चाललोय क्लिनिकला. नायसाला आणि चाचूला आम्ही ड्रॉप करतोय दीदीकडे. बॅक फ्रॉम क्लिनिक. नायसाला पिकअप केलंय मी आणि आर्य चाचू आहे. येस किती मस्ती केली भरपूर. किती मस्ती केली दीदीकडे. आणि किती चॉकलेट्स खाल्ले. भरपूर. चलो लेट्स गो.
थँक्यू बोल नायसा. थँक्यू एवढे सगळ्यांनी छान छान विशेस फॉर द गुड विशेस फॉर द लवली विशेस. लव यू ऑल. नीट बोल नायसा. लव यू ऑल. आहे 11:15. आमच्या दादाला खायचं आहे आईस्क्रीम. दादापेक्षा रचनाला खायचं आईस्क्रीम. सो तुलाच खायचंय ना. माझ्या नावावर बिल पडतात लगेच. मी बोलली एवढे आमचे भाऊजी आले चला लगेच आम्ही दोघं कुठे जातो खायला खास आईस्क्रीम. चला आधी जायचो आता कमी केलं. आता नाहीसे आल्यापासून आम्हाला विचार करावा लागतो कारण सतत नाही ना. पण नाहीसाचं सिस्टम सेम आमच्यासारखं सगळं